नमस्कार, आपण पाहताय BBP न्यूज। जेजुरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत आता आपल्याबरोबर आहेत प्रभाग क्रमांक 6चे उमेदवार माजी उपनगराध्यक्ष गणेश निकुडे। त्यांच्याकडे तरुण कार्यकर्त्यांचा संच आहे आणि तरुण कार्यकर्त्यांचा संच असल्यामुळे ते नेहमी निवडणुकीत विजय मिळवतात। सलग 5 वर्षे त्यांनी उपनगराध्यक्षपद भूषवलं आहे। त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नमस्कार, तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे मी जेजुरी नगरपालिकेमध्ये 5 वर्ष उपनगराध्यक्षपद भोगलं। ते सर्व माझे मित्र गावकरी यांच्या आशीर्वादाने मी ती भोगलं। यांचे आशीर्वाद मला मिळाले म्हणून मला ती पद मिळालं 5 वर्ष। माझ्याकडे तरुण कार्यकर्त्यांचा आणि ज्येष्ठ मंडळींचा संच आहे। त्यांच्या सुखदुःखात मी सामील असतो, माझ्या सुखदुःखात ते सामील असते। विशेष करून मी तरी थोडंसं दुर्लक्ष करतो त्यांच्याकडे, पण मी जेव्हा संकटात असतो तेव्हा हे सर्वजण माझ्यासाठी येतात। त्यामुळेच मी राजकारणात यशस्वी होतो। जेजूरकरांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी ही सक्षमपणे मी पार पाडेल। जेजूरकरांना मला नाव ठेवायला कुठं जागा ठेवणार नाही ह्याची मी पुरेपूर काळजी घेईन। महाराष्ट्राचं कुलदैवत आपला खंडोबा हे 18 पगड जाती धर्माचं कुलदैवत आहे आणि तुम्ही जेजुरीमध्ये सर्व धर्मांना म्हणजे 18 पगड जाती धर्माला या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। सर्व समाजाला प्रतिनिधित्व कसं मिळेल याची तुम्ही काळजी घेतलेली आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही म्हणल्याप्रमाणे बरोबर आहे। 18 पगड जातीचं आपलं गाव आहे। जेजुरी नगरपालिकेची जी निवडणूक आहे 2025, 20 कॅन्डिडेट नगरसेवक पदासाठी, एक कॅन्डिडेट नगराध्यक्ष पदासाठी, तर 20 मध्ये आम्ही जास्तीत जास्त समाजाला सर्व समाजाला प्रतिनिधी देण्याचा प्रयत्न केला आहे। तर त्यात 14 समाजाचे प्रतिनिधी आहे, त्यांना आपण संधी दिली। राहिलेली जी आहे त्यांना आपण स्वीकृतच्या माध्यमातून संधी देण्याचा प्रयत्न करू। जेजूरकरांना माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही आत्तापर्यंत जी माझ्यावर प्रेम केलं, बाकीचे कॅन्डिडेटवर जी प्रेम केलं, तर तुम्ही आमच्या पाठीशी राहा, प्रचंड बहुमताने विजय करा। तुम्हाला आम्हाला नावं ठेवण्याची जागा ठेवणार नाही एवढी ग्वाही देतो। धन्यवाद।